गेले बघा दोघं पण. गुड मॉर्निंग, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही सकाळ सकाळ आलो. पहिले तर जिमीला राऊंड मारायला आणि इकडे आमचं युवन निहारिकाला आणलेलं आहे की निहारिका घरी आहे, झोपली होती ना. आता इकडे अशा आम्ही आलोत आणि ते आता गेलेत तिकडे जिमीला राऊंड मारायला, कारण की तो त्याला जरा पळवायला गेला, तो ऐकतच नव्हता आणि आम्ही ते दोघं पण इथे बसलो. कसं युवन ऐकत आहे ना. तर बघू शकता तुम्ही इकडे कसं असं हिरवं हिरवं गारगार गारगार झालंय, सगळी झाडं हिरवी झालेत मस्तपैकी आणि पावसाने मस्त हजेरी दिली आहे रात्रीपासून. मी काल त्यांना बोलत होती आज वटपौर्णिमा आहे, तर आज पावसाने पण मस्त हजेरी दिली आहे. तर चला पण आले जिमीला घेऊन. जिमीला भरपूर पलवला आज. जिमी दोघं पण चाललेत. असेच आम्ही रोज येतो आणि इकडे तिकडे राऊंड मारत असतो, कारण की जिमीला इकडे तिकडे त्याला पण घराच्या बाहेर थोडंफार जरा पाहिजे ना. आपण फिरतो तसं त्याला पण फिरायला पाहिजे म्हणून. आणि इकडे आहे आमचा युवन, आमच्या पाठी युवन पण फिरतो. युवन हाय कर त्यांना, हाय गाईज कर, हाय गाईज. त्यांना नोजी दाखव, नोजी तुझ्या. युवन नोजी दाखव, इकडे इकडे बघ नोजी. तीत दाखव, तीत 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 तीत. फिंगर फिंगर. टमी टमी टमी. तुझा डोका कुठे? टकलू 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 कसा बोलतो टकलू. त्याची गालन चालली आहे तिकडे, जिमीला नेलंय ना तिकडे, तो बघतोय सरकार का. आणि आता मी इथून जाऊ ह्यांना, याला तर पहिले घरी सोडू आणि नंतर मार्केटला जायचं आहे, कारण की वटपौर्णिमेचं सगळं सामान राहिलं आहे. आम्ही बोलू आजच टायमावरती आमचं असतं नेहमी, आम्ही नेहमी टायमावरती आणायला जातो. आता आम्ही जाणार पहिले तर ह्यांना सोडणार घरी, युवानला आणि जिमीला घरी सोडणार, नंतर मग जाणार. बघू आता फ्रेश वगैरे होऊन जातो का, हे मला तसंच नेतात काय समजतं. त्यांना मी बोललो लवकर जाऊ लवकर येऊ, बोललो पावसाचा काय भरोसा नाही वाटत मला, कारण की रात्रभर पडतोय आणि आता पण थोडा थोडा चालूच होता. तर बघू कसं कळतंय. आणि आज मला बोलू त्यांना बोलू मस्त आपण बोलू फोटो वगैरे काढू, मस्त रील वगैरे बनवू, पण काय मला वाटत नाही का ह्या पावसामध्ये काय होईल म्हणून. वटपूस जायला तरी जायला भेटतं का नाही नीट माहीत नाही. आता बघू. हा बघा आमचा जिमी पण आलेला आहे आणि आता आम्ही निघतोय. तर चला चालत वरती आणि दोघं जण दरवाजा खटतात. तेच तर आताच मी फ्रेश वगैरे झाली, जिमीला राऊंड मारून आणलं आणि आमचा दिवस एकदम खराब गेला माझा. आता आजची सकाळ एकदम खराब गेली. मी एवढे बघा मेहंदी पण काढलेली वटपौर्णिमेसाठी, मग ते पण माझा सगळं फ्लॉप गेला, कारण की गर्ल्स प्रॉब्लेम आल्यामुळे मला आता वटपूजण्यासाठी जायला भेटणार नाही यावर्षी. ठीक आहे, आता काय ते आपल्या हातात नाही आहे. मग आता मी सध्या तर फ्रेश वगैरे झाली आणि आता चाललं तर भाजी वगैरे हरत नाही आहे, ती सगळं आणायला आजच जायचं होतं. बोललं तर वटपौर्णिमेचं सामान आणून त्यावेळीच भाजी वगैरे आणून बोललो. तर मग आता ते वटपौर्णिमेचं सामान तर नाही, पण भाजी वगैरे सगळं घेऊन येते आणि भेटू. बघू आता कसा दिवस जातो आहे. यावेळी नाही जायला भेटणार मला. एकदम म्हणजे विचित्र झालं, मी यांच्यावरती एवढी चिडलेली ना. आता जाऊ दे बोलू. तर चला आता ते का आपल्या हातात नसतं असं. आता पहिले तर मी जाते, आता पटकन भाजी बिजी घेते. बघू चला, कंटिन्यू राहा आमच्या सोबत. आता आम्ही आलेलो भाजी घ्यायला आणि हे इकडे भाजी घ्यायचं इकडे चालले आहेत आणि बघू आता काहीच. तर आता आम्ही सगळी भाजी बिजी घेतली बघू शकता अशी, आणि आता आम्ही निघलोत घरी जायला. आणि एवढी गर्दी आहे बोलूच नका, सकाळ सकाळ भरपूरच गर्दी आहे मार्केटला. तर आता मी जस्ट घरी आलो आणि पहिले तर घेते भाजी वगैरे लावून सगळी फ्रीजमध्ये. फ्रीज पण साफ करायचं आहे, तो घेते करून. आणि आज काय, आज माझा मूड ऑफ लय झाला आहे. मी मस्त साडी बिडी सगळी तयारी केलेली आणि मला असं वटपूजायलाच जायला भेटणार नाही. तर मी लय राग पण आले यांच्यावरती, मी लई चिडलेली, कारण की हेच कालपासून बोलत होते तुला नाही जायला भेटणार, तुझं काय होणार नाही, एक तर पाऊस येईल करतं, भरपूर पाऊस येईल, असा तसा तुझं व्हिडिओ काय होणार नाही, फोटो काय होणार नाही, तू सोडून दे सारखं बाय मागं तेच लावलेलं. आणि सकाळी असं झालं, मग त्यांच्यावरतीच मी चिडली, तुमच्यामुळेच बोललो असं झालं बोललो. तर आता जाऊ द्या बोलते, तसं काय नाही. पण आता एक वाटतं ना मला, मी जवळजवळ 5-6 दिवसापासून तयारी करते. बोला असं तयारी करील, अशी व्हिडिओ काढील, असं फोटो काढील, प्लस भरपूर झालं मस्त. मी त्यांना पण बोललेली, ते पण काल रात्री मला मेहंदी काढता येत नाही, तरी पण मी काल मेहंदी काढली, तुम्हाला मगाशी दाखवलीच मी.
पण जाऊ द्या चला. आता काय तर आता मी सगळी भाजी वगैरे लावून घेते आणि निहारिका पण स्कूलला जाणार आहे. तिचा टिफिन वगैरे पण बनवून घेते. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. ओट्यावरची कामं वगैरे आटपलेत आणि इकडे येऊन पण मी दूध भरून घेतलं बॉटलमध्ये. आता जरा बसते थोडा वेळ आणि निहारिकाचा टिफिन वगैरे पण झाला आहे सगळा आणि आता तिची तयारी करते आणि मग थोडा वेळ बसेल. तयारी झाल्यावरती थोडा वेळ बसेल, लगेच नाही. नंतर मग कपडे वगैरे आहेत धुवायचे. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. आज कुठे जातं गेलो तर नक्कीच दाखवेल, नाही गेलो तर आजचा आणि उद्याचा व्लॉग एकत्र येईल. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तिची पण आता तयारी झालेली आहे. आता घेते तिची बॅग वगैरे भरून आणि इकडे कपडे वगैरे जुळून ठेवले ते लावायचे आहेत. तर चला. याचं तर नुसता चार्जिंगला, मोबाईल चार्जिंगला लावतात. काय रे? हो तुझा टॅब आता नुसता चार्जिंगला लावतोय बघ कसा. इकडे मॅडम तयारी चालू आहे स्कूलची. इथे माझ्या फ्रेंडनी मला पेन्सिल अँड स्केल गिफ्ट केली आहे. हो येस. ओके. जर आता निघा आता स्कूलला आता व्हॅन येईल. आणि इकडे युवन नुसता मोबाईल चार्जिंगला लावतोय सारखा चार्जिंगला. आणि इकडे मॅडम पण आमची निघलेली आहे स्कूलला जायला. तर चला बाय बाय. आता संध्याकाळी भेटू आपण. 3 कशासाठी? माझ्कडे ऑलरेडी आता 4 4 बाबा ते बघ नाटकीच आहे. 5वी हां 4 पण आहे. हो एवढं आम्हाला एक पण नव्हती नीट भेटत. ते चला आता साईड बसलेत मॅडमचा अभ्यास आणि मी पण थोडा वेळ जरा आराम करते. तर भेटूत आपण नंतर. काहीच तर आता याई आणली लस्सी ती घेते तर मी मस्तपैकी पिऊन. एकीकडे याई पण घेतली लस्सी आणि युवन आमचा झोपलाय. तर चला. काय गरज आहे त्याला उठवायची? गरज आहे का? काय झोपलाय ना ग. उठवलं ना आता घ्या. हो हां घ्या. काहीच तर आज काढलेत ऐ तुझ्या गल्ल्यातल्या. आम्ही हे चिल्लरसाठी गल्ला केलेला. आज युवांची बघू किती चिल्लर झाले. सगळं युवन टाकतोय याच्यामध्ये चिल्लर. कुठे पण पप्पाच्या खिशात माझ्याकडे असतील ना तेवढे चिल्लर युवन या गल्ल्यामध्ये आणून टाकतो. आणि आता आम्ही ते बघतो किती आहेत आणि मग काउंट करून तुम्हाला सांगू किती झालेत. युवन कोणाचे आहेत पैसे? पैसे कोणाचे आहेत? त्याला काय समजत नाही अजून, पण तो मस्त टाकतो. गल्ल्यामध्ये टाकायची सवय लावल्या मी त्याला, आणखी तो तोंडात वगैरे घालेल म्हणून. असं काहीतरी नवीन. चिल्लर 1185 रुपये युवांची एवढी सगळी चिल्लर झाली आहे जमा. आणि आता अजून जमा करू, नंतर मग बघू काहीतरी घेऊ युवानला. सध्या तर अजून काहीच नाही. अजून थोडे युवान अजून पाहिजेत ना? युवान चिल्लर पाहिजेत का? चिल्लर पाहिजे? हा मग सांग सगळं नानाला, माग त्यांच्याकडून. त्यांना बोल दे बोल. युवान इकडे 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 दे बोल. दे बोल. दे भीक नाही मागत मी त्यांच्याकडून. नालायक. युवान दे बोल त्यांना. बोल बाय. बाय नाही, त्यांच्याकडून चिल्लर माग. तुला चिल्लर आवडते? दे. तर आता आम्ही युवांसोबत खेळतोय थोडा वेळ आणि नंतर भेटू तुम्हाला. आम्ही मागवल्या ब्लिंकिट वरून खाऊ. युवा तू खाऊ खाशील? बस तिथं पप्पाच्या साईडला बस जा. पहिले इथं बसेल. ये बस इथं. बस हां बस इथं. बस खाली. काहीच तर आमच्या घरात बघा भूत आलेलं आहे. भूत. पप्पाला घाबरव जा. अरे पप्पाला घाबरव. हा ओ बघा. ओ भूत आला आहे. ओ कौन है ये लोग? समोरच असतात पण अजिबात आवाज देत नाही. कहाँ से आते हैं? अशी पोरं येतात पण असे मोबाईल मध्ये बसलेले असतात. आगाव. इकडे घेतलेत मी साबुदाण्याचे तलायला मस्तपैकी. आणि इकडे बघू शकता यांचा काय
चालले, दोघं जण खाईत बसले. आता येईल माझ्याकडे मागायला. काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे? चिप्स. उचल 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 पहिले उचल उचल. हा दर घे. पकड 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 पकड. जा 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 खा जा. आता जाईल ना, पहिले पप्पाला देईल. बरोबर लगेच. गाईस, तर आता एकीकडे मी भांडी घासत होती ना, हे आले आणि मला सांगत होते ॲडजस्ट फॅन काढ, आणि मी तो साफ करतो. तो काढला आणि इकडे दुसरा काम वाढवला. तर बघा बाहेर कशासाठी बोलतात. काय बाबा, एवढी घाण निघली. अजून त्रास आहे. काढा मग काढा, मला करा. तर आता निहारिका स्कूलशी आली आणि चालले क्लासला. चलो. तर युवानला इकडे बटाट्याचे चिप्स काढायला मस्तपैकी ते देते. त्याला भूक लागली त्याला दुसरं काय नाही, तर बटाट्याचे चिप्सच काढते ते देते आणि नंतर भेटू. गाईस, तर आता युवानला चिप्स बनवलेत आणि युवान आणि मी खाऊन घेतो. युवान घे. हा बाबा, तेल काढतोय. मी काढलाय ऑलरेडी. खाऊन घे. कोणी मारला? कोणी? यांची मस्ती बघा, या युवांची मस्ती बघा. गाईज गाईज गाईज, तुम्हाला युवांची उडी बघायची आहे? डायरेक्ट असं उडी टाकतो बघायची आहे? ठीक आहे, 3, 2, 1 टाक. कर. कशा आता कशा केली ना? टाक युवान, कशी उडी टाकत. अय, कशी उडी टाकते तू. हा, गाईज गाईज, आता माझी उडी बघा. 3, 2, 1 तर बघू शकता रात्रीचे वाजलेत 12 आणि यांना बघा काय खायचंय. दोघांना पण नुसती चढती ना चढतीच दोघं पण. हा, युवान तर काय बोलायलाच नको. युवान मला दे. अरे वा, थँक्यू. मला पण एक दीदीने पण दिला, थँक्यू. हे दोघं जण खातात. तर आपण आता डायरेक्ट उद्या भेटू. तर चला, बाय कर बाय कर युवान, बाय. बाय बाय. पाणी पाणी. युवान, ओय युवान, पिल्लू पिल्लू इथं बघ. चम 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 कसा करतो तू? चम चम करून दाखव मग मला. चम चम चम. साईडला त्यांना इकडे अंडी उकड ठेवलेत, एक साईडला फरसबी उकड ठेवले आणि एक साईडला त्यांनी घेते पोहे बनवायला. तर त्यांनी घेते बनवून. तर चला. येईस, तर युवान उठल्यापासून भरपूर मस्ती करत होता, म्हणून युवानला बघा कसं बांधून ठेवलाय. ए बाळा, काय करतोय तू? आता कसं उठशील? नुसता इकडून तिकडून नाचत होता. ओला आवाज देतोय. जा तर पप्पा जवळ जा. आता कसं जाशील? गाईस, तर आता संध्याकाळ झाली आहे ना, आता आम्ही चाललो काहीतरी खायला आणायला. आमची लाईट पण गेली आहे आणि इकडे आहे आमचा युवान. तर चला गाईस, तर आता आम्ही आलो डी कम्फर्टमध्ये चिकन विंग्स वगैरे घ्यायला. आणि इकडे आहे युवान आणि ते गेले डी कम्फर्टमध्ये चिकन विंग्स आणायला. आम्ही ऑर्डर दिलेली आणि ते तर झाले. आता घेऊ आम्ही आणि निघू. तर चला काहीच, तर आता आम्ही ऑर्डर दिलेली की आम्ही या इकडच्या डी कम्फर्टमध्ये ऑर्डर दिलेली आणि ही ऑर्डर पडली दुसऱ्या उलव्याच्या डी कम्फर्टमध्ये. आणि आता आम्ही इथे परत ऑर्डर दिली. आता त्यासाठी थांबलो आणि इकडे बनते. तर चला. आता आम्हाला अमर भाऊ पण भेटलेले. ते ते जास्त करून पुण्यालाच राहतात, त्यांचं कामच पुण्याला आहे आणि म्हणून ते आता इथे वाटतं काही कुठेतरी गेलेले. मग येताना इकडे चायनीज खायला फिरलेले. तर आम्हाला ते भेटलेले, ते पण बघितलं ते काय बोललो वगैरे. आम्ही भेटलो, मस्त वाटलं बोललो जरा. आणि इकडे गेली निहारिका
काय आणायला काय करते ना आमची ऑर्डर आणायला. आणि इकडे पप्पा पिसलतायत का ये लवकर म्हणून. उंदीर उंदीर दिसला. खाली अरे बापरे. तर चला आता आमची ऑर्डर वगैरे आलेली आहे. आता आम्ही चाललो